नमस्कार. सध्या लहान मुलांमध्ये गॅस्ट्रोची साथ चालू आहे, म्हणजे जुलाब उलट्यांची. तर मागच्या रीलमध्ये आपण पाहिलं की ORS ही जुलाब उलट्यांसाठी संजीवनी आहे. मुलांना डिहायड्रेशनपासून वाचवते आणि त्यामुळं मुलांना ॲडमिट करण्याची वेळ येऊ देत नाही. पण हे खरं ORS कसं ओळखायचं? बाजारात बरेचसे ग्लुकोजचे ड्रिंक्स मिळतात किंवा एनर्जी ड्रिंक मिळतात. ते सगळे ORS नाहीत, हे मागच्या रीलमध्ये आपण पाहिलं. तर खऱ्या ORSवर WHO फॉर्म्युला असं लिहिलेलं असतं. ज्या ORSच्या पुडीवर किंवा ज्या पॅक्ड ड्रिंकवर ORS आणि पुढे WHO फॉर्म्युला असं लिहिलेलं आहे, तेच खरं ORS आहे. आता हे ORS बनवायचं कसं, ते किती काळ टिकतं आणि ते तुम्ही किती प्रमाणात पाजू शकता, हे या रीलमध्ये आपण बघूयात. तर खरं ORSवर WHO फॉर्म्युला असं लिहिलेलं असतं. आता हे 2 स्ट्रेंथमध्ये येतं, एक तर 22 ग्रॅम आणि दुसरं 4 ग्रॅम. तर आता 4 ग्रॅमचं जे ORS आहे ते पेडियाट्रिक यूजसाठी आहे. ते अशा पुडीमध्ये येतं आणि यात 5 पुड्याचा एक संच असतो. यातली एक पुडी ही 200 ml पाण्यामध्ये मिक्स करायची आहे, म्हणजे अंदाजे 1 ग्लास. तर जे 4 ग्रॅमचं ORS आहे ते 1 ग्लास पाण्यामध्ये 1 पुडी या हिशोबानं बनवायचं आहे. आणि जे 22 ग्रॅमचं ORS आहे, तर ते 22 ग्रॅमची मोठी पुडी ही 1 लिटर पाण्यामध्ये 1 पुडी पावडर अशा हिशोबानं बनवायची आहे. आता हे प्रमाण फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जर 1 ग्लासामध्ये त्या 22 ग्रॅम पावडरमधले 2-2 चमचे टाकून गरजेनुसार बनवत राहिला तर ते योग्य प्रमाण नाही आहे. ORS तेव्हाच हेल्पफुल आहे आणि तेव्हाच काम करतं ज्यावेळी त्याचं प्रमाण योग्य असतं. म्हणजे 1 लिटरमध्ये 22 ग्रॅमची 1 पुडी किंवा 1 ग्लास म्हणजेच 200 ml मध्ये 4 ग्रॅमची 1 पुडी या हिशोबानं बनवलं तरच त्याची ऑस्मोलॅलिटी ही 245 एवढी येते आणि तेव्हाच ते खरं ORS तयार होतं. त्यामुळं थोडक्यात काय तर 22 ग्रॅमची मोठी पुडी ही 1 लिटर पाण्यामध्ये एकदाच मिसळून ठेवायची आहे आणि 4 ग्रॅमची छोटी पुडी ही 200 ml किंवा 1 ग्लास पाण्यामध्ये एकदाच मिसळून ठेवायची आहे. पुढचा प्रश्न आहे की ते किती वेळ चांगलं राहतं? तर एकदा बनवलेलं 1 लिटर ORS जे आहे ते तुम्ही 24 तासापर्यंत वापरू शकता. 24 तास ते एकदा बनवलं की चांगलं राहतं. ते फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही. प्रत्येक वेळी फक्त व्यवस्थित हलवून ते बाळाला किंवा मुलामुलींना पाजायचं आहे. गरजेनुसार ते तुम्ही कितीही प्रमाणात देऊ शकता. त्याला डोस असं काही नाही. इच्छेनुसार आणि पाहिजे तेवढं तुम्ही ते पिऊ शकता. ठीक आहे. आता जर याचं कॉन्सन्ट्रेशन बिघडलं तर काय होतं? जर तुम्ही 1 ग्लासाला 1च चमचा टाकू आणि बाकीची पुढे नंतर वापरू असं म्हणून जर तुम्ही करायला लागला तर त्याचं प्रमाण बिघडतं. प्रमाणापेक्षा जास्त जर पावडर झाली तर मग हायपरनाट्रेमिया होऊ शकतो, म्हणजे सोडियमचं प्रमाण जास्त होऊ शकतं रक्तातलं. ठीक आहे. आणि डिहायड्रेशन तर करेक्ट होणारच नाही, म्हणजे ते ORS म्हणून कामच नाही करणार. त्यामुळं ORS बनवताना त्याचं प्रमाण बनवणं फार महत्त्वाचं आहे. 1 लिटरमध्ये मोठी किंवा 22 ग्रॅमची 1 पुडी आणि 200 ml किंवा 1 ग्लासमध्ये छोटी किंवा 4 ग्रॅमची पूर्ण 1 पुडी एकाच वेळी बनवून ठेवा आणि पुढच्या 24 तासापर्यंत व्यवस्थित हलवून ते तुम्ही किती वेळ वापरू शकता. धन्यवाद.